तर आपला व्हिडिओ थोडा लेट येतोय तर ह्या कारणामुळं या मॅडमची गॅदरिंग आहे 3 दिवस सलग। लोक बघा, श्रीषा कशात भाग आहे तुझा? आज सिंगिंग आहे हो, आज सिंगिंग आहे काय? ऑर्केस्ट्रा। हां हां, हे बघा कसला लुक आहे। पॅन्टा जराशी खाली पण होत्या त्याला आम्ही चला 6:30 वाजले आता तिला नेऊन सोडायचे। तुम्ही बरं वाला लवकर। चला वाहे टू इस्लामपूर, ईश्वरपूर। ईश्वरपूर। काय करायचं? कशाचं? दाखवायचं। हो, स्कूल मधलं थोडं शेअर करा की, आता जाणारच आहे आपण, काय नाही का श्रीषा? होय जागा दाखवा। चला तर श्रीषाला सोडली आता आणि परत यायचं आपल्याला डबल तिचं गॅदरिंग बघायला, कारण की चालू यायच्या आधी आणि एकदा तिचे रिहर्सल घेणार आणि पुन्हा आपण 9-10 वाजता यायचं। कार्यक्रम चालू, आज फक्त सिंगिंग आहे आणि उद्याच्याला डान्स आहे खूप। चला श्रीषांनी काम भरपूर थंड पडल्या, भरपूर। काय बा कोण नाही मोबाईल, नाही तर रायबा शेटला आणला असतं चालवून आता। जरा गारातलाय, मुरकिडीली झाली आणि इकडं राधा। चला तर आता काय नियोजन होतं बघा, बाजीला फेरा द्यायचा आहे। तुमची शिफ्टी, ह्यांची शिफ्टी सगळी। हे बाजी तर अजून एक फॅमिली मेंबर आपल्यात वाढलेला आहे। चला तर तो तुमच्याबरोबर शेअर करावा। ए काय झाले? ही बघा सकाळची अवस्था। पाचत्या का? पाचत्या का? हा तिला पाजलेलं मी 1-2 वेळा। हाय ना खरं ते शिर्ड उभा राहत नाही। आणि बघा नवीन मेंबर, आणि हे एक नवीन मेंबर। मला काही कसली वेगळी साईज जात ही। ए इकडे ऐ, बघा कसलं वेगळं दिसतंय, तोंड कसलं आहे। गॅसने बाहेर काढे नका, गॅसने। आणि इकडे बघा ही राधा। ए राधा कशी आहे राधा? नुसत्या उड्या 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 बाहेर काढली। आणि इकडे राधाची आहे। चला फेरा द्यायचा आहे, लवकर द्यायचा, मला जायचं आहे गॅदरिंगला। गॅदरिंगला जायचं, श्रीषाला सोडून आला आत्ता इस्लामपुरात। चपाती मगाशी जरा दूध घातलंय, काय नको वाटलंच तर 4 वाजता घाला। चिकू टाटा तू आली असेल सू, थांबा झोपून उठला। ये सू कर आणि जा। चला गावाला येतेस की गाडीत बसून? येणार येणार आहेस? येणार आहेस का गॅदरिंग बघायला? येणार आहे? चला येत नाही केली काय? शान आहे लई बाळ। ए चला आता, चल चला या या। जात जा। मॅडम्सने आत घातली इथं आम्ही ही स्वीटी, आणि चिकूला चावल म्हणून आत ठेवलेला। काय 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 नाही बाई उघडत, बस खाली गारवाई। ही स्वीटी आणि हा चिकू
चले दीदी सांभाळा त्याला. चिकू या लागला. मांजरीची पिल्लं देणार आहे ती नेऊन सोड्या काय लागली शिव्या गाऊन तरी नको आपण असल्यावर सोडूया. म्हणजे थोडा वेळ थांबायचं काय तिथं. हा जेवलायचं का नाही? ऊन लागते आता बास की 11 वाजून गेले. आपण ऊन लय वाढलंय चक्कर येईल तुम्हाला. चला आता पुरगी काय शाळेत निघाली गॅदरिंग आहे हो बघायला. उद्याच्याला आणि सगळी जायचंय बघायला निघाली. चला वाईट आता ईश्वरपूर नाही आरबीपी मिलिटरी स्कूल आरबीपी मिलिटरी स्कूल आणि रायबाग आधी रायबा आणि मग स्कूल मधलं थोडस शेअर करू है ना. आणि किती गर्दी आहे बघ आमच्या इथं. कोण सुद्धा नसतं. 11:30 11:15 वाजून गेले कोण नाही. सगळी रानात आपापल्या कामाला. होय माझ्याकडे काय सगळी रिकाम येते. मी सोडून ना आणि आपलं व्हिडिओ आलं नाही जरा म्हणजे आलं वेळ फक्त वेळच आला नाही व्हिडिओ. दररोज व्हिडिओ आपला आहेच की फक्त जरा वेळ नाही. परवाच फक्त गेला नाही. परवा व्हिडिओ थोडा सोडला नाही कारण की तब्येत अचानकच माझी तब्येत बिघडली. त्यात व्हिडिओ एडिट होता पण मला जरा अजून थोडस येत नाही. म्हणजे काय येत नाही तर सांगा की हो. म्युझिक वगैरे बसवा येत नाही बाकीचे येते सगळं. हा म्हणजे ती कसं व्यवस्थित झालं पाहिजे कारण आपला व्हिडिओ कायम व्यवस्थित असते. तू कसं मी काहीतरी करून सोडलं तर ते आम्हालाच आवडत नाही. आणि बरेच प्रश्न येतात म्हणजे कमेंट येतात की व्हिडिओ मोठे करा मोठे करा. आमचा विषय कसा आहे की आम्ही उगाच काहीतरी टाकायचं म्हणून आम्हाला टाकायला नाही आवडत. आम्ही बऱ्यापैकी असं टाकायला बघतो की बास म्हणजे हा एवढं बघण्यासारखं आहे ना आम्हाला ओके वाटतंय तेवढंच आम्ही टाकतो. बघा ट्रॅक्टर लावला ऍडव्हान्स मग इथं लावे की हा ह्या इथं गाडी लावे दाखवली इथं बाजी इकडे इकडे म्हणजे हा बॅनर वर रफ्तार मेरी धीमी सही मगर उडान जरूर लंबी होगी. असं रायबा मला सांगितलं का काल होय काय? तिथं लावायच्या आधी स्वप्नात आलं रायबा. हा मला म्हणला हो अरे म्हणला अरे एक काम कर डिजिटलवर ही टाक वाक्य. मी अजून लहान आहे का नाही हो माझ्याकडे लय अपेक्षा ठेवू नको. मी अजून लहान आहे. रफ्तार माझी वेग माझा कमी आहे. हा नमस्कार हो झाला झाला नमस्कार. बापरे त्याला कळत नाही आधीच मराठी भाषा कळत नाही आपली. शाळेत निघाली कार्यक्रम आहे हो. हा कुठलं गाव तांबिवाच आहे काय व्हिडिओ बघता काय हा 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 चालतं चालतं चला गाडी आली. तर रायबा शेठ बाजी शेठ आपले उभा आहेत. अगं आत मानलं की मागाशी मला बाहेर मला बाहेर काढू काय झालं की परत इन्फेक्शन होईल का धुईचं. आणि मुरकी काढली बरं का रायबाची दोघांची तिघांची पण कशी केवढं दिसायला कसं दिसायला लागली. ते डोळ्या एवढे जण काढले तरी वेगळं दिसायला लागले. टाकायचं पिसून बापरे हो भैया मला सकाळी अंगावर आला त्याला शिंबी टाक्या शिंगा आहे टोचीची त्याच्या बघी अशी ते म्हणला शिंबी टाक्या नाही घातक्या म्हणला कवा काय करत सांगतात नाही म्हणजे गप 40 म्हणते का तसं काम आहे. तसं ह्याचं काय विषय माहिती का ह्यो मारणार असला तर कसं सांगतो मी मारणार आहे आधी सांगतो मी मारणार आहे. आणि आपले श्री संत बाळमामा थांबा मी आले ओधरा घेऊ दे माझ्या बाळाची ओ ग माझी चिंगी. किती 2 महिन्यात ना लेक्चर 4 महिने झाले की अजून रायबा लिहिलेलं पुसायचंय. 2 दिवस झाला आले नाही. कसं आहे तुम्ही नसतं तुम्हाला येऊ वाटत नाही. रायबा जवळ येऊ वाटतं त्यात श्रीषा पण नाही एकटी मी येत नाही मला. आणि ही आपली रायबाची मम्मी कशी आहे बघा निवांत बसल्या कसली भारी दिसते ती रायबाची मम्मी. आणि होय चमत्कार बघितला मी आज रायबागतच बसले.
भारी दिसते होय. आणि ही शेअर करायची आपण लागलंच ही 2 चिल्ली पिली ना व हां चमत्कार दाखवूया की काय बिना मॅटचा बसला नाही लागलाय बसायचं ही जरा कडकडीत साहेबासने रुततील त्या पायाखाली एक बघे बारक बारक आहे ते असू दे माझ्या पायाला काय नाही होत म्हणजे कोण होत सगळं शिकवायचं ग बाळाला होय शिकवाय एकदा शिकला का नाही होय की डायरेक्ट PhD केलं काम आहे. आणि हे बघा बाबरे ए बाबरे चला थांबा 2 पिल्ली दाखवून आलो आपल्या फॅमिलीला बापूनच ॲक्रेलिक कलर आणून ठेवेल. होय कुठे गेली पिल्ली गेट बघा असं ते लावतो परत आवाज जाऊ. नाही रांगाव ठेव आगा नाही येतात लोक गेट वर जाऊन जाऊ कसं त्या ह्यात निघालो वाटतं थांब सोड आगे बाबऱ्याच म्हणतो या ही 2 चिंगी बघ चिंग्याचे बाहेर काढले. हो ही दमवतोय ग पोपट. त्याला बांधून ठेवायचा. बांधलेला की सोडला परत मोका हे बघा हे कुठे गेल या कसला भारी कलर आहे वेगळाच आहे. हा होय ही पाट आहे फाट आहे रे. आणि बोकाड. ह्या काय म्हणलं दोन्ही बोकडच झाले. नाही ही पाट आहे आणि बोकाड आहे तिला बाहेर काढ कुठे ये वा त्याला आता. बी ए चिकडू तू पाठ आहेस तू मुलगी झाल्यास ए मुला बिना लाज रे इथे गोंडच झाले हो होय हिच्यापेक्षा देख नाही आणि हिचा कलर मग निघत पण नाही वेगळंच आहे होय नाही ये क्या हुआ इकडे इकडे या आतनच काय का आणि बघा आली आई आयला वाटते काय करायला लागलेत माझ्या बाळाला काय नाही करत बाई य य ग य ये रे ये रे बघा आपल्या फॅमिलीला ह्याला राहू दे राहू दे असा कसा राहू दे चिकडू हे जण आपण बोकडू ठेवूया कान बघ की मम्मी गत लांबडा इथे चिकू चिकू चिकन चिकन आहे नम 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 काय खातोय कसलं बाहेर आणि ती बघ किती हा? ती कुठे गेलं हाय की आता ह्याचा व्यवस्थित चेहरा दाखवला असेल ना? ओ, होय. नो, 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 नो. मा हिंदी मा बोलतोयस वे मा तू काय म्हणणार मम्मा दाखवला सका चेहरा लय जास्त चला तर आणि राधा कडे असते छोटी राधा आपली इथं दाखव फारसीकर राधा राधा मारते साठी उद्या सगळ्यांच्या आता गव्हाणीच आहे 2 पाय आहे का तिनं आवाज ऐकला असेल ए राधा वर वर बघ वर इकडं ए राधा इकडे इकडे वर हा कशी बघते ओके आणि राधाची मम्मी नाही मार घेऊन माणस चालणार राय बाई का नाही आपला तिला दूध पाजायचंय तशी नाही सकाळच नाहीत आता दुपारी आली घ्या भाई आला घ्या ढकलते मग ह्याला बाहेर काढायचं शाला नाही बाई मार्क गोडे भाई जसा हात उघडल तसा अंगाव येतोय चला आता हो काय हो काय तुमच्या मागण्या हे गप्पे बस इथं मला काय नाही तुम्हाला म्हणते मला सोडा मला सोडा मला सोडा चला ये लवकर बाहेर कडे काय होणार आहे बे गेट टाकायला लागला सवय लागली म्हणजे आलं तुमचं गेट केलं केलंच पुन्हा प्रॉपर करून घ्या ती खाली काय करायचं कधी सगळं आहे का पिलिया मी चालल्या बर का पण जायच्या आधी विषय मांडायचा आहे तो चला मांडा हा ते विषय आपला बघा तुम्ही विसरून गेला तुम्हाला मारल माझं बाळ पिल्लू त्याच्या मूडवर असते सगळं तर आपलं व्हिडिओ आला नाही मला वाटतं कंटिन्यू आलं व्हिडिओ आलं तो रोज टायमिंग मध्ये आलो नाही टाइम मध्ये आला नाही कारण तब्येत पण माझी ठीक नव्हती आणि त्याचा फटका आम्हाला पण बसलेला आहे व्ह्यूज कमी झालेले आहेत त्याचा फटका त्याचा पण नाही आणि ह्याचं आपलं रायबा पडलेली पण जरा त्यावेळेस जरा माझी तब्येत जरा बिघडली बरोबर बर्थडे आणि त्या दिवशी तितकी जाम सर्दी आली बास कसा तरी आपला साहेबाचा बर्थडे साजरा केला आणि खरं कसा तरी पण सगळ्यांना खूप आवडला केक कसा खाल्ला रायबा हो मी खाद्याचा केक केला छान झाला छान झाला आणि आईस्क्रीम असले खात होता असं होय आवडलं बरं का रायबा थँक्यू मला वाटलं खाते की नाही आता होय तेव्हा माणसाळी ती ना आवाज ऐकलं की वराडते ऐ थांब की जरा अरे थांब अगं थांब बोलायचंय काहीतरी महत्वाचं आणि आता रायबाला मी म्हणते उद्या धुवावं धुवा त्याने बघ वाटलं ते असं रंगीत संगीत रंगीत म्हणजे छान आहे मागची पाठीवरची डिझाईन छान आहे पण ती पुढं डोळ्याला नको करायला पाहिजे होती डिझाईन गाबाळ दिसते गाबाळ
हाय असं नॉर्मल चांगला दिसतो. बाबऱ्याला दिसतो Design. काळाय का नाही. आणि आपण बाबऱ्याचा रायबाचा व्हिडिओ केलाय हा पाण्याला उजवी आणि डावी आणि उजवी दोघांकडून खांद बसाली ते किंवा फेऱ्याचा व्हिडिओ केलाय. फक्त विषय काय झालाय त्याला आला येलो आलं आणि तो तुम्हाला काय सांगतेस किंवा ते आपण व्हिडिओ टाकते का नाही फेऱ्याचं वगैरे म्हणजे तू जास्त करून कमेंट वाचतेस ना हो की असे कमेंट येते तेव्हा तुम्ही पाण्याला व्हिडिओ फेऱ्याचा व्हिडिओ टाकू नका कारण काठी मारलेली असत्या काठी मारलेली. शर्यती बंद पडतील. मग शर्यती बंद पडत नाही ते सोडून फक्त आपण एका व्हिडिओ ते पण दाखवले की आपण कुठली काठी वापरतो ते आपलं झालं पण बघणाऱ्यांना. मग आता बाबऱ्या आणि रायबा पळालेला इतकी जोरात गाडी पळते या दोघांची आणि दोघांची गाडी कशी पळते म्हणजे बघितलं ह्याला खुल्लच देतोय आणि ह्याला खुल्लच देतोय दोघांचं मात्र जोडते ती ग हा तू पुढं का मी पुढं तू पुढं का मी पुढं असं. आधीच रायबाला राग आहे बाबऱ्याचा. आणि त्यात पहिल्यांदा चुकलेले दोघं मला वाटलं किती दोघं होतील काय ना करू गाडीची खाणं सुटली भोगात गाडी केला. मग पहिल्यांदा रायबाला टाकला आपण उजवी परत टाकला डावी. उजवीला काय केलं रायबानं तोंडावर निकाल आपल्या रेशो फाटीवर तोंडावर रायबानं जसं जोड येईल तसं रायबानं तोंड काढलं पुढे म्हणजे रायबाचं स्पीड वाढलं जास्त आणि परत खांदामध्ये शेण तोंड काढलं पुढे म्हणजे असा विषय आहे दोघांचा. एकमेकाची बघते ती त्या व्हिडिओ दिसते म्हणजे ती गाडी तर घटली का नाही चांगली या दोघांची तर गाडी तर पडणार. आणि आता आपल्या बाबऱ्याची तब्येत पण लागली चांगली. आणि अजून एक विषय महत्वाचा मांडायचा ते म्हणजे आपल्या रायबाला आता मैदानात काढायचं की नाही. लय महत्वाचा विषय लय महत्वाचा. एक वर्ष पूर्ण झालं कारण मी माझं मागचं व्हिडिओ पण आहे त्यात मी बोललोय मी रायबाला प्रत्येक वेळेस म्हणतो रायबाला 15 महिने 13 महिने झाल्याशिवाय मैदानात काढणार नाही. त्या दिवशी आम्ही वाळव्याला घेऊन गेलो ते काय असं ह्याच्यानं गेलो नव्हतं की आमच्या डोक्यात माझ्या डोक्यात एकच काय धाडस साहेबांचं भ्या मोडलं पाहिजे. होय पब्लिक मधनं ही असेल ती कडनं गाडी कडनं होय बरोबर आहे. चारी खांदी फिट्ट. हा मग आता विषय काय झालाय मेन मुद्द्या येऊया. आता ही 2 आदत आहेत आपली आणि विषय कसा आहे या म्हणजे ह्या क्षेत्रात ज्याचा बैल आहे त्या बैलाला काटा समजा आता आपला भाजीचं सांगायला राहिले भाज्यात आपला आज ना उद्या दात पाडत हो भाज्यात आपला बैल होणार. भैया काय म्हणतात आता फोन आल्यामुळे तुमची लिंक गेली आणि हो आपलं ते महत्वाचं सांगायला राहिलं भाजीचं सकाळी दात चेक केलं भाजीचं आज 13 जात होतं ज्या नंदीवर आपण 9 तारखेला मैदान करायचं आहे त्याच्याबरोबर आणि म्हटलं एकदा 13 दिल्या तर दात बघितलं तर दात लाल पडली ती म्हणजे जे पाडणार आहेत ती. मग भैया काय म्हणतो डायरेक्ट आता 4 होणार म्हणजे डायरेक्ट 2 दात पाडणार म्हणलं भैया. आता भाजी आपला आता बैल होईल 2 ते 3 दिवसात. मग तोपर्यंत कसं असतंय लय जागा करायला लागते ग तुम्ही पाहिजे तिला लाडाची झाली की तुमच्या. मग विषय कसा आहे ही 2 आता आपली आदत आहेत. आदत मध्ये कसं असतं आता आपल्याला बैल घालायचं आदत बैल मैदान पडलं तर आपण काय करायचं आता बैला कुठला नंदी आहे बाबांनो त्याला फोन लावला की काय म्हणणं असतंय की बाबांनो या जायचं भाडं नोंदवायचं तुमची जबाबदारी का कारण त्यांचा बैल आहे. मग ती पण करायला येईल त्यात नंतर वायदी मागितली तर काय आपण देणार हे उघडच करतो बघा स्पष्टच. कारण का 1 2 3 तिघांचा खर्च आहे आम्हाला एक आपली चौघांचा खर्च आहे मला. आणि मी हे काय केला बसला थोडक्यात आपण घरच शिकवतो काय असेल फुलम फायनल वायदे कोणाला रुपये देणार नाहीत. आणि झाला आपण बैलादत जाऊ मैदान पडतील ना त्यावेळेस खेळायची किंवा आदत पडतील तेव्हा खेळायची. राहू दे आपला नंदी शेवटला आला तरी चालेल. तर माझ्या डोक्यात एकच आहे आता हे साहेबाला आता हे पळत नव्हता मध्ये कात्रत होता मला इज्जत याच कशाला ठेवलायस त्याला भाजीला कशाला ठेवलायस कशाला ठेवलाय म्हणजे मला माहितीये माझं मन सांगतंय की आज नव्हे होईल हो असू दे. आणि वॉच फक्त संयम मला माहिती. आणि एक विषय कसा झालाय आतापर्यंत जेवढं आपलं पहिरं झालं का नाही बाजीचं कुणी आपल्याला असं म्हणलेलं नाही. पण ज्यावेळेस आता रायबाला पळवायचं आणि शाना बैल म्हणलं की असं की तुम्ही येण्या जाण्याचं द्या मग शेवटी तुमचा पण बैल पळणार आहे ना त्या मैदानात. राहू दे येण्या जाण्यास पण द्या ते जवळ असलं तर हो एवढं काय आपलं सोन्यासारखं हे पिलू फक्त काय करायला संयम ठेवायला लागणार आहे कुणासाठी ह्याच्यासाठी ना ह्यो आहे मापात ह्याच्यासाठी काय ठेवायला लागणार आहे. ह्यो अजून 5 महिने होतील. ह्यो 5 महिन्याचा होणार तर हे 2 वर्षाचा होणार आहे कारण की 15 महिन्याचा होईल तो. कारण का कारण बाळ दिसाय मोठा येईल 28 वर्ष झाले आणि त्याचा याचा माता जुळत नाही. आणि आम्हाला म्हणजे ह्यांच्यापेक्षा मला येते टेन्शन बाजी बरोबर यांनी ज्यावेळेस म्हणतात नाही रायबाला झोपायचं असं वाटतं बाबा बाजी एकदम पळाला आणि रायबाला म्हणजे ठेच लागली काय झालं जमलं नाही एवढं जोरात पळायला काय करायचं. पळतंय रिस्क घ्यायला पळतंय म्हणून पळवायचं कसं करायला कारण आदत मध्ये आता चाल करते ती पण काय मला म्हणते ती
आदतला नाही हाणायचं नाही त्याला नाहीच आणायचा. काय असेल ते दुसऱ्यात जरा थांबा नाही पळतोय म्हणून सारखं तुम्ही. कधीतरी महिन्यातनं मजा म्हणून किंवा 2 महिन्यातनं. आणि आपण एवढी वस्तू आणल्या कशासाठी वाईट देतात आणली होय एवढा खर्च करून ह्यो बाबऱ्या आणलाय बाबऱ्या. नाही गाडी 2 असली पळते कधी कधी मी काय करणार आहे ती 2च पळवणार. काय बोलतोय आता कुठं मैदान पडलं तर काय पळवायची त्या साहेबांना पण भ्या मोडतंय आणि हे नवीन आहेत आणि आपल्या. आता कसं गावची यात्रा चालू होणार आहे त्यामुळे आसपास एवढी मैदानं पडणार आहेत की बस ही जी भीतीच मोडून जाते कुठे लांबच न्यायला लागत नाही. हाय आपला बाजी करतोय ट्रेन सगळ्याची फक्त वेतन वाच करायला लागणार फक्त संयम ठेवायला लागणार कारण की बाजी बैल झाला जाता आता तो बैल मैदान पडतोच 2 तयार जायचे हे 2 म्हणजे हे तयार बाजी आता लवकरच चौसा होईल म्हणजे बैलच झाला बैलच झाला आता काही टेन्शन नाही आपल्याला. बरं झालं दात पडायला लागला तो म्हणजे आता आदत बैल पडलं की आपली बाजाने उंची वाढेल की म्हणजे पिल्लू वाढणार आहे अजून आणि हे मोठी काढलं निरागळ दिसते बारकं दिसतंय. बाळ वाटतंय पिल्लू दिसते नकाच घालू ती मुरकी मला तर लय झिटी ती मुरकी ते देतं का नाही अशा घड्या पडतात का नाही नाकाच्या वर असं वाटतं त्याला कच. सगळ्या तिघांची पण नाक चुळली मोरकी काढल्या तिघांची नाक चुळली रिलॅक्स बाजून ठेवल्या की आता बरं महत्वाचं का म्हणजे आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं ते सांगून झाले कारण की रायबा शेटला कसं आहे आपण घडवलाय आपल्या घरचा जन्मल्यापासून त्याला म्हणजे झोपण्यापासून चालवण्यापासून पाळायपर्यंत सगळं शिकवलं असं नाही की नाव काय पहिला धाडच केला आम्ही वाळव्यात घेऊन गेलो डायरेक्ट ते कशात नेलेलं व्यायामासाठी नेलेलं तिथं पण आता चांगला पळाला मग आता शेवटी नशीब. आणि हो महत्वाचा विषय सांगायला लागला कसा आहे घरातल्याचा फुल सपोर्ट आहे ह्या गोष्टीला. सपोर्ट म्हणजे काय बोलत नाही फक्त ते बोलायचे आपण वाट बघायची नाही बरोबर आहे का कारण की बघा आता ऑलरेडी हे आणला बाबऱ्या 2.5 लाख रुपये गेली भाजी घेतला भाजीचा तयार करायला ही तो खर्च वेगळाच आहे मैदान केलेला खर्च वेगळा आणि आमच्या शेटचा तर काय खर्च त्याला काय खर्च केला नाही आईच्या दुधावा सांभाळणं निघा सांभाळणं त्याच्या जोरात आहे पहिल्यापासून. आणि बघितलं आपल्या फॅमिलीनं आपलं कष्ट आतापर्यंत आपलं नाही तुमचं मी फक्त लाड केले देऊन. मग घरातले म्हणजे घरातल्या आता बंधू राजा का नाही तो पण काय बघतो कशाला बाकी जातो बैल इकडे तिकडं म्हणजे मी फोन लावतो ग आपण तसं हे करायला ते करायला मग ते असं करा तसं करा भाडं द्या याव द्या कोणी सांगितलं मग तुम्ही तुला ती कशाला आणलं कटाची भाजी हा पळू घ्या ये मग अरे तुम्ही येतोय वड बीड काय नाही लागूलाच पाहिजे का प्रत्येक मैदानात कुठं अजून म्हटलं गट पार नाही ग बस मग हाई पळू गाडी. आणि आपल्याला 3 आहे ती की आदत बैला पळवू शकतो आदतला पळवू शकतो महिने मग थांब जरा कडमार. आणि आमचं भाऊजी आहेत का नाही ज्या वेळेस ह्यांनी बाजीला मैदानात घेऊन गेलं पहिल्यांदा आणि त्यावेळेस बाजीची तब्येत चांगली नव्हती तर भाऊजी आमचं म्हणायचं की जरा संयम ठेव इतक्या लवकर लगेच काढू नको मैदानात ताकद येऊ दे. आणि खरं तर बाजी कुणाला घ्यायचा होता होय भाऊजींची इच्छा होती की आपल्या दावणीला आला पाहिजे आणि आला आणि मी खरं सांगतो बाजी विषय हाड करणार म्हणजे माझं एक आतलं मन अंत करणार सांगतोय मला आता ती मध्ये कात्रा लावलेलं कशाला ठेवतोस एक काय संबंध एकच नसते मला जरा संयम ठेवा म्हणजे मीच म्हणाले म्हणतो संयम कारण की लय विषय हाड करणार माझी फक्त काय होतंय उंची लय आहे का तो तिथे केवढा दिसतोय एवढा विषय पिल्या कधी विषय हार्ड करणार आहेस तेवढं सांग एकदा खुनवून. आणि मग ते असं की आपली जाण करते का नाही अशी म्हणते की जसं दात लावलं की आधी स्पीड लावतो म्हणजे पहिलं स्पीड लावतो दात लावलं रागीट पण होती परत सांभाळून राहील त्यांच्यापासून लय आणि टाप घालून ठेवा बरं का म्हणजे तुम्ही सकाळी लवकर आला नाही त्या भैयांच्या म्हणजे काही रिस्क नसावी भैयाच नाही. आणि हो दात पडलं पण मग जरा 3-4 दिवस आजारलेला असतो म्हणजे मग त्याला इंजेक्शन वगैरे डॉक्टरला बोलवलं पाहिजे दात पडल्यानंतर रक्त चालू राहतं. होय कसं काय दात पडत असतील कसं काय म्हणजे आपलं पडतं तसंच की पण कसं मग जेवणार कसा तो खाणार कसं दाड असते वाईट. मग हेच आपल्याला व्हिडिओ शेअर करायचं होतं की ह्या साहेबांनी आणि बी एका 2-3 व्हिडिओ बोललो मला असं वाटतं की आपलीच गाडी घरचीच गाडी कोण बोलायला करते काय कोणाचं कारण जाते की हा मनस्तवर साहेब पळाय पण लागलं मला वाटलं नव्हतं एवढं लवकर आणि अपेक्षेच्या पुढचा पळायला लागलाय सगळ्यासाठी लाडावल्याला हाय पळणार नाही. आणि मी विचार करायचो तुला टांग्या बिंग्याला चालतोय मैदानात पळण का म्हणून त्या दिवशी वाळला धाडच करून गेलोच म्हणजे चला तिथं पळत होता बरोबर आहे का होय पळतोय म्हणजे शेडाच्या वडून पळतोय का काय आता गरज नाही पुढे पिल्लू लय शान आहे. परवा दिवशी मिरवणुकीला नेताना किती शान्या बैलागत चालत होता. आणि हो उद्या व्हिडिओ येईल
सोडायचा का नाही अजून एकदा आपली फॅमिली बरोबर करूया शेअर. होय पळालेला आम्ही सेपरेटच देणार आहे तुम्हाला तो व्हिडिओ. आणि यात 2 गाड्या झुकल्या आपण काढून पलटून. आणि या 2 गाड्या काय केलं मारे मला कळलं. या दाखवतो तुम्ही सकाळी गेलाय दाम सांगायला वाक्यूला दाम पाक पुढे झालेला असा का दोघं सगळीत आली चकडा घेऊन म्हणजे स्पीड दावर नाही. तो आपला ड्रायव्हर आहे का हा बाबऱ्याचा काय विषय सांगतो तुला मी. बाबऱ्याला जसं निकाल रेषे येईल तू एवढं स्पीड लावतोय मग ते बघलेला असं वाढायला लागतं. असं मी चकड्या बसून अशी मागून दावी जाते अशी मागं पडते तसा ओढून सगळं थांबत नाही. त्यात ह्या दोघांचं स्पीड लागलेलं नाही कारण की आता जातात शेवटी पोरच की ग. मला वाटतं एक 4वी 5वीची तसं तू आलड मी आलड मग दोघांचं लई स्पीड लागलो गाडी घेतली आली घेतली डायरेक्ट चपल्याला पाक असं झालं. आणि आधीच तांबारलेलं ती बदला डांब. आणि मी होतो खाली पळत आलो माझं मी धाबं धाड मुलं रायबाला बाबऱ्याला लागलं का काय येऊन करून पितली वरडायला लागली. काय नाही काय नाही काय माझं डोसकं देखो परवा का नाही यांचा एक विषय सांगते. म्हणजे ती मला समजलं रायबाचा पाय घावला होता त्या नक्की काढायच्या त्या गाड्यात आणि रायबा नाटकी पायाला जर लागलं डायरेक्ट असाच पडला की जसं की खायला उठायची ना. आणि असं वाटलं रायबा असं म्हणजे कंठ दाटून आलता की आता रडतात काय. मग सगळी म्हणलीत काय नाही काय नाही. आणि आठवते का त्या व्हिडिओत आपण एवढे शेअर केलं नाही ते पाय जसं ती काही ती पाडायचं असते रशी घातल्या निवांत आहे ना अंग टाकून दिलं सगळी लागली हसायला. कसं जपलंय चिंडुकला हालूच वाटत नाही हॅलो चला गॅदरिंग संपल. आणि एकदा तुम्हाला व्हिडिओ विचारतो की आम्ही व्हिडिओ तयार आहे आपला बाबऱ्याचा आणि रायबाचा फेर दिलेला. कारण फेऱ्यात ती काठीचा वापर वापरतो तर आपण किरकोळ काठी वापरतोय. माझंच असतं मुळात मारायचं ना. आम्ही रायबाला अजिबात मारून देत नाही बाबऱ्याला मारून देत नाही. राजाला पाहिला होता इतकी मारून देते मला माहिती तसं आपल्याला आलाय तसं अजिबात मारायला सगळी कावते त्यासनी लय लाड करतोयस लय लाडावून ठेवतोयस. आणि ही शेअर की आपलं काय उडून आले दाखव आपण इकडे का उगवलेलं दिसत ना तिथं हरभरा आहे हे पाटकाय गेला ही पाटकाय का नाही एक नंबर यात केल्या वैरण या साहेबांच्यासाठी सगळ्यांच्या. आणि जे खाली दुसरं दिसतंय का नाही तुम्हाला दाखवलं आता हिरवं हिरवं दिसत असलं काही आता तेव्हा हरभरा आहे हे तर हरभरा हे 2 आहेत का नाही सारखी या हरभरा येईल की उगून. तर आता 10-15 दिवसाचं सगळं हिरवं वगैरे दिसलं आता इथं. आणि इकडे राहणार आपली फॅमिलीत खतरनाक आहे ना बसले शेट. आणि या उन्हात असतील म्हणजे अजून थंड वाजते बघा म्हणून त्या साहेबांनी उन्हात ठेवले. आणि आज गाया बाहेर काढल्या नाही कारण की फेरं द्यायला सकाळी आलेलीत म्हणून काढलं नाही. कोण निघाला आणि हे बघा आपलं विठ्ठल लागत केलाय साहेबांनी या नाम बाबऱ्या. कसलं निराग दिसतंय हालूच वाटत नाही का नाही कलर म्हणून सांगते गावात दुखते असं झालं त्याला. किंग रायबा शेट जसं डोळ्याला दिलं का नाही तसा याचा शेपच बदलला. ज्या बहिणीचं गॅदरिंग बघून कशी गाणी म्हणते बघून आलो. म्हणजे श्रीषा मागच आहे थोडी कारण सर म्हणजे पुढच्या वेळेस तिला गाणं देणार. आता बघूया तिची इच्छा पुढच्या वेळेस काय करत्या. सिंगिंगला लई त्रास आहे बाई. काल 7 वाजता आली पूर्वी तिथून पुढे येऊन हेअर वॉश वगैरे वगैरे तिला पण लई त्रास झाला. एकतर घरातली पहिल्यांदा असं एवढा सपोर्ट नव्हता की जसं जन्माला आलं तेव्हापासून मग. आणि मलाच भीती वाटत होती. ह्यांनी मला ज्यावेळेस येऊन सांगितलं की रायबा ठेवणार आहे म्हणलं ओ ग बसा म्हणलं असं तसं तर ह्यांनी म्हणलं आईनं ठेवायला सांगितलं आणि तू काय नको म्हणलं ठेवा की आई. किती खर्च आहे मोकळा मैदानात गेलो तर मला माहिती आहे की 6,000-7,000 रुपये जाते ती. आणि जर तुम्हाला मैदानाच्या खर्चाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर 100% कमेंट करा. तुम्हाला नक्की आम्ही काय असेल ते प्रामाणिक सांगा. प्रॉपर खर्च सांगतोय किती बिना वायदीचा स्वतःच्या बैलाचा किती खर्च आहे. खर्च किती असतो गाडी नसता म्हणजे ते काय असतं टेम्पो नसताना भाडं किती होतं अंतरावर ह्यांनी सांगतील तुम्हाला. नाही भाईला पण मी विषय सांगितलं तू सकाळी आमचं ती चर्चा चालू होती अर्धा पाऊण तास. भाईला म्हटलं बघ तू आज दररोज मैदान खेळायचे म्हटलं इथनं पुढं आता शेटचं चालूच होईल म्हटलं ह्या शेटचं चालू होईल त्याचं काय आता ते ओपन मध्येच पडलं आता त्यात काय विषयच नाही. आता म्हटलं मैदान चालू आज हे करून ते म्हणजे नंदी येणार आहे त्याचं पैसे भर ही कर ती कर आज खेळायचं का मैदान आपल्याला
दररोज एवढे पैसे काय झाडाला लागली ती कशी चुकाय ती आणि असं उगाच पैशाचा एक आपलं काय माहिती नाही. हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ही पण सांगायचं की असं म्हणजे कमेंट पण येते ना आपल्याला तर नंदी चांगला घाला टॉपचा घाला ही घाला ती घाला. तुम्हाला ही सगळं पाहिजे असेल ना तर आमच्या डोक्यात अजून एक व्हिडिओ आहे आता ती टॉपला आहेत नंदी हो. म्हणजे त्यांना पण भेटणार आहे आपण आणि 100% तुम्हाला सांगू की सत्य परिस्थिती काय असते चांगला नंदी असं तसं तर सगळं तुमच्या बरोबर शेअर करू कारण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त कोण बघतं युथ होय. त्यांना कळलं पाहिजे की खरं काय आहे. आणि तर आपले जे हे व्हिडिओ आहेत का नाही बऱ्यापैकी आपण कमेंट वाचतो मी आता जॉबला आहे मी येता व्हिडिओ बघतोय हा. मला बैलगाड्या शर्यत आवडत नव्हती रायबाने वेळ लावलंय तर मग त्यांना पण अशी उत्सुकता असते की म्हणजे आता जसं आपण व्यसन कशी टोचली ते दाखवलं तर कमेंट येतात की तुम्ही गाडी कशी झोपतात ते पण दाखवा होय. म्हणजे हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय तर मग आम्ही हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहे कारण बऱ्याच जणांना हे माहिती नाही ह्या म्हणजे कशा कशा गोष्टी असतात मैदानात जाताना काय काय करावं लागतं नंतर चिठ्ठी कशी नोंदवायची असते काय कसं करायचं असतं तर हे आम्ही सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट करा मग ह्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ. होय. आणि ही बघा एवढं आम्ही रान पाडलंय जवळजवळ किती असेल ही या 2 फाटी धरून 25 तरी गुंठा आहे 20-25 गुंठा ही एवढं रान पाडले कशासाठी तर खास यांच्यासाठी एवढं करून सकट वर आणि वायदीन फिरती द्यायला कोणी सांगितले एवढा आता एवढा आम्ही रान पाडतो मला वायदी द्यायला वाईट आहे का आपल्याला तेच की लगेच देणार वायदी गुलाल ह्याला मागच मिळाला असता वायदी देऊन कारण आपल्याला पहिलं जे बोललोय त्या थांबत राहायचं कारण की मला माहिती आहे वायदी म्हणजे बारका खर्च नाही तो जागेवर नाद बंद होईल जागेवर आणि इच्छा मरून जाईल सगळे परत व्याजाला काढायला लागतील पैसे आई जवळचं सपले पण नाही बाबा म्हण मला माहिती आहे साहेब काय करणार आज ते इकडे दाखवतो तुम्ही आपली फॅमिली उचलतो नाही उठत बस द्यावं लगेच उठत नाही मला माहिती थांबा मला दिसतं लाल दिसते का लाल पडलाय हे थांब की भैयाला दाखवतोस आहे का बघा पडणार आहे का पडला का नव्हे पडणार आहे ग होय 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 आणि इकडचा पण इकडचा दाखव इकडं पण आलं पडत मग भैया ते दोन्ही पण पडणार सगळं लोय हालतो या असू दे पिल्लू पिल्लू बसलं की काय नाही गुणाचं आहे गुणाचं उठलं कीच लई शान होते लगेच वियो ओ माझा चष्मा राहिलाय साहेब हा हा काल मी ह्यासनीच बोलवत होती आणि ती फोड्या अंग चांगला